भारतातील पहिलं टेस्लाचं शोरूम जे आहे ते मुंबईमधल्या BKC मध्ये आज उद्घाटन होणार आहे। या शोरूमची संपूर्ण तयारी झालेली असल्याचं पाहायला मिळतं। BKC मधल्या 4000 स्क्वेअर फीटच्या जागेवरती टेस्लाचं हे भारतातलं पहिलं शोरूम आहे आणि या शोरूमचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर टेस्ला जगभरामध्ये एक इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी म्हणून प्रचलित अशी कंपनी आहे आणि इनोव्हेटिव्ह आणि इनोव्हेशन या दोन्हीच्या आधारावरती ही संपूर्ण कंपनी जी आहे ती आपली काम करत असते आणि इलेक्ट्रिक कारच्या संदर्भात ही कंपनी जी आहे ती जगभरात अग्रेसर अशी कंपनी म्हणून ओळखली जाते आणि या संपूर्ण या कंपनीचं पहिलं केंद्र आहे ते मुंबईमध्ये होताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात या संपूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तर सुरुवात होईलच, परंतु टेस्ला ही एक वेगळी ओळख आहे कारण की टेस्लाचे जे प्रमुख आहेत इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांच्या कंपनीची देखील एक वेगळी ओळख जी आहे ती जगभरामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि टेस्लाचं भारतातलं पहिलं शोरूम जे आहे ते मुंबईमध्ये आज ओपन होणार आहे, खुलं होणार आहे आणि या संपूर्ण टेस्लाच्या या शोरूममधनं टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या 2 व्हेरियंट अर्थात एक SUV आणि एक Y मॉडेल या दोन्ही मॉडेलची विक्री जी आहे ती या सगळ्या टेस्लाच्या शोरूममधनं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिलं केंद्र जे आहे ते मुंबईमध्ये आज उघडलं जाणार आहे आणि त्यामुळे खरं तर टेस्लाचं हे भारतातल्या मार्केटमधलं पहिलं पाऊल म्हटलं जाते आणि त्याच पाठोपाठ बंगळुरू असेल, चेन्नई असेल अशा अनेक भारतातल्या महानगरांमध्ये टेस्ला अनेक शोरूम्स जे आहेत ते उघडण्याचा प्रयत्न करते आणि त्या सगळ्या संदर्भाची तरतूद जी आहे ती कंपनीकडनं आखलेली आहे। परंतु भारतातल्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये आता टेस्ला कशा पद्धतीने पाय रोवणार आहे हे देखील पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंश, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।